नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 16 जुलै रोजीचं चालू घडामोडी जे आहे तर यांचा अभ्यास करणार आहोत. लेक्चर सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही या लेक्चरला लाईक करत नसाल तर लाईक करत चला, म्हणजे हे लेक्चर तुमच्यासारख्या अजून जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला या लेक्चरचे नोटिफिकेशन डेली मिळत जाईल. तर आजच्या लेक्चरचा पहिला प्रश्न आहे, जुलै 2025 मध्ये कोणत्या बुद्धिबळ खेळाडूने भारताचा 87वा ग्रँड मास्टरचा किताब मिळवलेला आहे? तर भारताचा 87वा ग्रँड मास्टर बनलेला आहे हरिकृष्णन एरा. हरिकृष्णन एरा जो आहे तर तो भारताचा 87वा ग्रँड मास्टर बनलेला आहे. मग आपण जर बघितलं तर 23 वर्षाचा हा ग्रँड मास्टर आहे. मूळचा चेन्नईचा आहे हरिकृष्णन एरा. मग आपण जर बघितलं तर 86वा ग्रँड मास्टर कोण होता? तर LR श्रीहरी हा 86वा ग्रँड मास्टर होता. तर हे दोन्हींचे पण नावं लक्षात ठेवायचे आहे, आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. आता बघा, हे नाव असं कसं आहे? काही मुलांना वाटेल एरा, तर ते नाव तसंच आहे, हरिकृष्णन एरा. जे काही वेबसाईट आहे तर त्यावर पण ते त्याच प्रकारे दाखवत आहे. बघा, बुद्धिबळाविषयी प्रश्न होता. मग बुद्धिबळाच्या विषयी काही अजून करंट अफेअर्स जे आहे ते बघूया. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जी आहे 2025 ची, तर त्या स्पर्धेमध्ये मॅग्नस कार्लसनचा पराभव कोणी केला? डी गुकेशने केला होता. सुपर बेट क्लासिक 2025 मध्ये पहिले ग्रँड चेस टूर विजेतेपद कोणी जिंकले? आर प्रज्ञानंदाने. 86वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर कोण आहे? तमिळनाडूचा LR श्रीहरी. शरिया कायद्याच्या चिंतेमुळे तालिबानने कोणत्या देशात बुद्धिबळावर बंदी घातली? तर तालिबानने आपण जर बघितलं तर अफगाणिस्तानमध्ये बुद्धिबळावर बंदी घातलेली आहे. तर आपण जर बघितलं तर अफगाणिस्तानमध्ये अफगाणी तालिबान आहे आणि अजून एक तालिबान आहे जे पाकिस्तानमध्ये आहे, तेहरीके तालिबान. तर दोन्ही तालिबान वेगवेगळे आहे. अफगाणिस्तानमध्ये अफगाणी तालिबान आहे, लक्षात ठेवा. तर तुम्हाला वाटेल की दोन तालिबान, म्हणजे तालिबानने कोणत्या देशात बुद्धिबळावर बंदी घातली? तर अजून एक तालिबान आहे जे पाकिस्तानमध्ये आहे, त्याला म्हटलं होतं तेहरीके तालिबान. यांचं म्हणणं आहे की बुद्धिबळ हा जुगारासारखा खेळ आहे, म्हणून आम्ही त्यावर बंदी घालतो, कारण शरिया कायद्यानुसार जुगार खेळणं हा गुन्हा आहे. पुढे जर आलो तर कोणत्या देशाने बुद्धिबळ ग्रँडमास्टर बोरिस स्पाकी यांचे, कोणत्या देशाचे बुद्धिबळ ग्रँडमास्टर बोरिस स्पाकी यांच्या वयाच्या 88 वर्षी निधन झाले? तर रशियाचे ग्रँडमास्टर होते बोरिस स्पाकी. टाटा स्टील मास्टर बुद्धिबळाचा किताब कोणी जिंकला? तर आर प्रज्ञानंदने जिंकला. 2025च्या फिडे बुद्धिबळ विश्वचषकाचे यजमानपद कोण करणारे? तर भारत. महिला जागतिक रॅपिड बुद्धिबळ अजिंक्यपद 2025चे विजेतेपद कोणी जिंकले? तर कोनेरू हम्पी. सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ विजेता कोण आहे? डी गुकेश, ज्याने चीनच्या डिंग लिरेनचा पराभव केलेला आहे. टाटा स्टील बुद्धिबळ इंडिया ब्लिट्झचा किताब कोणी जिंकला? तर टाटा स्टील मास्टरचा किताब आर प्रज्ञानंदने जिंकला आणि टाटा स्टील बुद्धिबळ इंडिया ब्लिट्झचा किताब जो आहे तो मॅग्नस कार्लसनने जिंकलेला आहे. भारतीय ग्रँड मास्टरची मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली, ते कोण आहे? तर डी गुकेश. पुढे जाऊया. दुसरा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आलेला आहे? तर संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार जो आहे तर तो वर्षा देशपांडे यांना देण्यात आलेला आहे. तर जे काही यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी जे प्रयत्न केलेले आहे, कसे प्रयत्न? तर इथं बघू शकता तुम्ही, जसं की लिंग समानतेला चालना देणे, त्याचबरोबर जे काही लिंग निवडक गर्भपात आहे, म्हणजे मुलगी असेल तर ते गर्भपात करायचा, तर अशा गोष्टी थांबवण्यामध्ये यांनी मोलाचं काम केलेलं आहे. आणि त्यामुळे जर बघितलं तर जी काही लोकसंख्या विषयक चांगली कामगिरी आपल्याला म्हणता येईल ती यांनी केलेली आहे. आपण जर बघितलं तर जे काही गर्भपात केले जातात त्यामुळे काही मुलांना वाटेल की लोकसंख्या कमी होते, पण त्यांनी लिंग गुणोत्तर जे आहे ते डिस्टर्ब होऊन जातं. तर लिंग गुणोत्तरा सुधारण्यामध्ये वर्षा देशपांडे यांचा मोलाचा वाटा आहे. त्याचबरोबर लिंग समानतेला सुद्धा यांनी चालना दिलेली आहे. 11 जुलै 2025 रोजी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त न्यूयॉर्क येथे आयोजित समारंभामध्ये महाराष्ट्रातील सातारा येथील महिला हक्क कार्यकर्त्या ज्या आहे वर्षा देशपांडे यांना संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार जो आहे 2025 प्रदान करण्यात आलेला आहे. पुढे जाऊया. कोणत्या लेखिकेला पेन पिंटर पुरस्कार 2025 देण्यात आलेला आहे? तर पेन पिंटर पुरस्कार जो आहे तो लीला अबुलेला यांना मिळालेला आहे. मग आपण जर बघितलं तर सुदानी स्कॉटिश लेखिका आहे लीला अबुबेला यांनी जे काही स्थलांतर, आयडेंटिटी, ओळख या विषयावर जे काही लेखन केलेलं आहे त्यासाठी त्यांना पेन पिंटर पुरस्कार देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार ब्रिटिश कवी हॅरॉल्ड पिंटर
यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जातो. लीला अबू बेला यांच्या कादंबऱ्या ज्या आहे आणि कथा ज्या आहे ते मुस्लिम स्थलांतरितांचे जीवन, त्यांचा संघर्ष, त्यांचा प्रवास हे त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. ते लीला अबू बेला नाव लक्षात ठेवायचं. सुदानी स्कॉटिक लेखिका ह्या आहे लीला अबू बेला. त्यांना पेन पिंटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. तर इंग्रजी पेन नावाची संस्था आहे आणि पिंटर नावाचे ब्रिटिश कवी होते. तर पेन नावाच्या संस्थेने पेंटर हा पुरस्कार देणं सुरू केलं, तेव्हा तो बनला पेन पेंटर पुरस्कार. तर या संस्थेद्वारे 2009 मध्ये नोबेल पारितोषिक विजेते हेरॉल्ड पिंटर यांच्या स्मरणार्थ एक पुरस्कार सुरू केला, त्याला म्हटलं जातं पेन पेंटर पुरस्कार. हा पुरस्कार साहित्य क्षेत्रामध्ये दिला जातो. त्याचबरोबर जर बघितलं तर हा पुरस्कार ब्रिटन किंवा कॉमनवेल्थ देश जे आहे तर अशा देशामध्ये लेखन करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो, ज्याने एखादं नाटक, कविता, निबंध, काल्पनिक कथा जर लिहिली असेल तर त्याला हा पुरस्कार दिला जातो, पेन पेंटर पुरस्कार. पुढे जाऊया. चौथा क्वेश्चन, जुलै 2025 मध्ये कोणत्या राज्य सरकारने तेंदूपत्ता गोळा करणाऱ्यांच्या सोयीसाठी आणि संरक्षणासाठी चरण पादुका योजना सुरू केली आहे? तर तुम्हाला ते तेंदूचं जे काही पान आहे तर ते जे काही पान आहे तेंदू झाडाचे तर ते पाने गोळा करणारे छत्तीसगड मधील जे काही लोक आहे तर त्यांच्यासाठी छत्तीसगड सरकारने चरण पादुका योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये कुटुंबातील 2 व्यक्तींना बूट दिले जाणार आहे. आपण जर बघितलं की पानं गोळा करण्यासाठी त्यांना जंगलामध्ये वगैरे जावं लागतं, तर मग त्यांच्यासाठी बूट जे आहे ते सरकार जे आहे तर ते देणार आहे. कुटुंबातील 2 व्यक्तींना ही बूट जी आहे ती उपलब्ध करून दिली जाणार आहे. तर छत्तीसगड सरकारने तेंदू पाने गोळा करणाऱ्यांच्या सोयी आणि सुरक्षेचा विचार करून चरण पादुका योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत तेंदूपत्ता संकलनात सहभागी असलेले 18 वर्ष व त्याहून अधिक वयातील जे लोक असणारे आहे तर त्या कुटुंबातील अशा व्यक्तींसाठी योजना आहे आणि कुटुंबातील 2 सदस्यांना दरवर्षी 1 बुटाचा जोड जो आहे तो सरकारमार्फत दिला जाणार आहे. पुढे जाऊया. छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर. 1 नोव्हेंबर 2000 साली छत्तीसगडची स्थापना झालेली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री आहे विष्णुदेव साय. त्यानंतर उपमुख्यमंत्री आहे अरुण सावो आणि विजय शर्मा, 2 उपमुख्यमंत्री आहे. राज्यपाल आहे रामेन डेका. छत्तीसगड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहे रमेश सिन्हा. लोकसभेच्या 11 जागा छत्तीसगडमध्ये आहे. राज्यसभेच्या 5 तर विधानसभेच्या 90 जागा छत्तीसगडमध्ये आपल्याला बघायला मिळतात. 5वं क्वेश्चन आहे, जुलै 2025 मध्ये कोणत्या खेळाडूने डबल बॅगल स्कोरसह पहिले विम्बल्डन विजेतेपद जिंकलं आहे? तर बघा मित्रांनो, इगा स्विटेकने विम्बल्डन स्पर्धा जी आहे ती महिलांच्या कॅटेगरीमध्ये जिंकलेली आहे. आता डबल बॅगल म्हणजे काय? तर बघा मित्रांनो, टेनिसमध्ये जर आपण बघितलं तर पॉइंट्स असतात. म्हणजे समजून घ्या की ज्या प्लेयरचे पॉइंट जे आहे तर ते 6 पॉइंट लवकर होतील तर तो राऊंड त्याने जिंकला. 6 पॉइंट ज्याचे लवकर होतील तर तो राऊंड त्याने जिंकला. मग समजून घ्या की एका प्लेयरचे 6 पॉइंट झाले, दुसऱ्या प्लेयरचे 3 पॉइंट झाले, मग 6 प्लेयर वाल्याने तो राऊंड जिंकला असं तिथे कन्सिडर केलं जातं. आणि मग असे समजून घ्या की 2 राऊंड झाले आणि दोन्ही पण एकाच प्लेयरने जिंकले तर तो विजेता म्हणून घोषित केला जातो. म्हणजे 6-3 राऊंड यांनी जिंकला, समजून घ्या की पुढचा राऊंड जो आहे तो 6-4 यांनी जिंकला तर मग तो विजेता, कारण सलग 2 राऊंड त्यांनी जिंकले. पण 1 राऊंड यांनी जिंकला, 1 राऊंड प्रतिस्पर्धींनी जिंकला, परत 1 राऊंड यांनी जिंकला, तर मग यांना विजेते म्हणून डिक्लेअर केलं जातं. म्हणजे आपल्याला इथं बघितलं तर 3 पैकी 2 राऊंड जे आहे तर ते जिंकणं गरजेचं असतं टेनिसमध्ये. मग आता हे डबल बॅगल म्हणजे नेमकं काय आहे? तर एखादा खेळाडू जेव्हा 6-0 अशा प्रकारे एखादी मॅच जिंकतो त्याला डबल बॅगल असं म्हटलं जातं. म्हणजे 6 पॉइंट विजेत्या खेळाडूचे अपोजिट वाल्याचे 0, 6 पॉइंट परत विजेत्या खेळाडूचे अपोजिट वाल्याचे 0, म्हणजे 2 राऊंड अशा प्रकारे जिंकणं 6-0 याला डबल बॅगल म्हटलं जातं. इगा स्विटेक यांनी ही विक्रमी कामगिरी विम्बल्डन मध्ये करून दाखवली आहे. विम्बल्डन ही स्पर्धा जी आहे तर ती इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात येते आणि ही घासाच्या मैदानावर खेळवली जाते. फ्रेंच ओपन जी असते स्पर्धा टेनिसची तर ती लाल मातीवर खेळवली जाते. आणि ऑस्ट्रेलियन ओपन आणि US ओपन जे आहे, ऑस्ट्रेलियन ओपन आणि US ओपन जे आहे या मॅटवर खेळवल्या जातात. जी काही निळी मॅट असते त्यावर या स्पर्धा खेळवल्या जातात. पुढे जाऊया. बघा, पोलंडच्या आहे इगा स्विटेक.
तर त्यांनी आपलं पहिलं विम्बल्डनचं विजेतेपद जिंकलं आणि एक नवीन टेनिस क्षेत्रामध्ये विक्रम केलेला आहे. त्यांनी कशा प्रकारे ही स्पर्धा जिंकली तर 57 मिनिटांमध्ये 6-0 6-0 अशा प्रकारे ही स्पर्धा जिंकलेली आहे. अमेरिकेच्या अमांडा अनिसिमोवाला त्यांनी हरवलेलं आहे. पुढे जाऊया. 6वा प्रश्न आहे ISO 9001-2015 प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले पोलीस स्टेशन कोणते बनले आहे? तर एखादी समजून घ्या संस्था चांगलं काम करत असेल तर तिला ISOचं प्रमाणपत्र दिलं जातं. फॉर एक्झाम्पल मी लहानपणी ज्या शाळेमध्ये होतो ती होती जरेवाडीची शाळा, बीड जिल्ह्यामध्ये होती. तर ती शाळा जी आहे तर ती आदर्श शाळा होती. आदर्श शाळा होती. आपण जर बघितलं तर जिल्हा परिषदेची शाळा असून आमच्या शाळेमध्ये 800 विद्यार्थ्यांनी ऍट अ टाइम शिक्षण घेत होते. मग आता ती जी शाळा होती मित्रांनो तिला ISOचं प्रमाणपत्र त्यावेळी देण्यात आलं होतं. ही गोष्ट आहे 2006-07ची. मग आपण जर इथे बघितलं तशाच प्रकारचं प्रमाणपत्र एका पोलीस स्टेशनला देण्यात आलेलं आहे आणि हे प्रमाणपत्र मिळवणार हे भारतातील पहिलं पोलीस स्टेशन ठरलेलं आहे. या पोलीस स्टेशनचं नाव आहे अर्थुकल पोलीस स्टेशन केरळ. अर्थुकल पोलीस स्टेशन केरळ. तर आपण जर बघितलं तर या पोलीस स्टेशनला हे प्रमाणपत्र जे आहे तर ते इंडियन जे काही ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स जे आहे तर त्यांच्या मार्फत भारत मानक ब्युरो मार्फत हे जे काही प्रमाणपत्र जे आहे ISO प्रमाणपत्र ते देण्यात आलेलं आहे. या पोलीस स्टेशनने आपण जर बघितलं तर जे काही सुरक्षेविषयी दर्जेदार कामगिरी केलेली आहे त्यामुळं या पोलीस स्टेशनला हे प्रमाणपत्र दिलेलं आहे. हे पोलीस स्टेशन केरळमधील अल्लापुझा जिल्ह्यातील अर्थुकल पोलीस स्टेशन म्हणून ओळखलं जातं. केरळमधील अल्लापुझा जिल्ह्यामध्ये हे पोलीस स्टेशन आहे. लेक्चरमध्ये अजून पुढे जाण्या अगोदर आपण राज्यसेवेची फाउंडेशन बॅच सुरू केली आहे मित्रांनो. या बॅचमध्ये प्री मेन्स इंटरव्ह्यूचा सिलेबस कव्हर केला जाणार आहे. प्लस तुम्हाला टेस्ट सिरीजची बॅच, नोट्सची बॅच, त्याचबरोबर जर बघितलं तर 21,000 PYQची बॅच, NCERT बॅच, स्टेट बोर्ड बॅच, मराठी इंग्रजी व्याकरण PYQ बॅच दिल्या जाणार आहे. सेम कंबाईन बॅचमध्ये प्री मेन्स इंटरव्ह्यूचं गायडन्स दिले जाणार आहे. इंटरव्ह्यूचं गायडन्स जे आहे ते आपले 2 अभ्यास मित्राचे जे शिक्षक आहे ते ऑलरेडी सध्या ट्रेनिंगमध्ये आहे. ते तुम्हाला इंटरव्ह्यूचं गायडन्स जे आहे तर ते देणार आहे. त्याचबरोबर जर बघितलं मित्रांनो तर या बॅचमध्ये सुद्धा तुम्हाला सर्व बॅचेस मिळतील. NCERTची बॅच वगळता तुम्हाला सगळ्या बॅचेस कंबाईनच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी विजेता बॅच एक आपण सुरू केलेली आहे प्रिलिमसाठी आणि राज्यसेवेसाठी विजयश्री बॅच 2 आपण सुरू केली आहे. यशोदय बॅच जी आहे ती ग्रुप सीच्या मेन्ससाठी आपण सुरू केलेली आहे. त्याचबरोबर 21,000 PYQची सेपरेट बॅच असेल. जर तुम्ही फाउंडेशन बॅच घेतली तर त्यामध्ये तुम्हाला हे PYQ मिळेल आणि त्याचबरोबर सब्जेक्ट वाईज सेपरेट बॅच तुम्हाला अभ्यास मित्राच्या ॲपमध्ये बघायला मिळते. त्याचबरोबर अभ्यास मित्राचा हा नोट्स पॅक आहे, हा तुम्ही सेपरेट घेऊ शकता. याच नोट्स तुम्हाला बॅचमध्ये मिळेल आणि टेस्ट सिरीज आहे ही तुम्ही सेपरेट घेऊ शकता, ही तुम्हाला बॅचमध्ये मिळून जाईल. तर आता अभ्यास मित्राचं तुम्ही ॲप डाउनलोड केलं तर बॅच कशी जॉईन करायची आणि त्यामध्ये डिस्काउंट कसं मिळवायचं हे बघा. ॲप्लिकेशन डाउनलोड केलं तुम्ही. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे, राज्यसेवा की कंबाईन. मग समजून घ्या नोट्स किंवा मग टेस्ट सिरीज तुम्ही कॅटेगरी जशी सिलेक्ट करणार तसं तुम्हाला अशा प्रकारचं एक पेज तिथं बॅच दिसेल. त्या बॅचवर क्लिक केलं की अशा प्रकारचं एक पेज समोर ओपन होईल. खाली पेमेंटचं ऑप्शन दिसेल बाय नाऊ म्हणून. तर तिथं तुम्हाला बाय नाऊ ऑप्शनवर क्लिक नाही करायचं आहे. त्या बॅचवर क्लिक करा, थोडं खाली स्क्रोल करा, तिथं ऑप्शन असेल हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर. यावर जसं तुम्ही क्लिक करणार तसं तुम्हाला कुपन कोड टाकायला ऑप्शन मिळेल. तर तिथे CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड टाका आणि अप्लाय करा. फीमध्ये डिस्काउंट होऊन जाईल आणि फीमध्ये डिस्काउंट झाल्यानंतर पेमेंट करा आणि क्वालिटी एज्युकेशनचा अनुभव घ्या. पुढे जाऊया आपण. जुलै 2025 मध्ये सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून कुणाची पुन्हा नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर जे काही भारतामध्ये दूरसंचार कंपन्या ज्या आहे, ज्या मोबाईल फोनमध्ये जे काही आपल्याला सुविधा ज्या आहे कॉलिंगची इंटरनेटची प्रोव्हाइड करतात, तर या कंपन्यांची एक संस्था आहे सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया. याचे पुन्हा अध्यक्ष जे आहे ते अभिजित किशोर बनले आहे. आपण जर बघितलं तर यांची नियुक्ती जी आहे ती 2025-26 या वर्षासाठी करण्यात आलेली आहे. वोडाफोन आयडिया लिमिटेडचे ते सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुद्धा काम करत आहे. पुढे जाऊया. सेल्युलर ऑपरेटर असोसिएशनची स्थापना भारतातील दूरसंचार सेवा प्रदात्यांची एक प्रमुख उद्योग संस्था म्हणून करण्यात आलेली आहे. 1995 मध्ये नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. पुढे जाऊया. जुलै 2025 मध्ये युनेस्कोने कोणत्या देशातील 3
खमेर रुजीशी संबंधित स्थळांचा जागतिक वारसा यादीत समावेश केलेला आहे? तर आपण जर बघितलं तर खमेर नावाचं साम्राज्य होतं. तर खमेर नावाचं साम्राज्य कंबोडियातील आहे आणि या कंबोडियातील खमेर साम्राज्याच्या 3 आपण म्हणूया ठिकाणांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे. जसं की रिसेंटली महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचा, महाराष्ट्रातील जर बघितलं छत्रपती शिवरायांच्या 11 किल्ले आणि तमिळनाडूतील जिंजी किल्ला अशा 12 किल्ल्यांचा समावेश जो आहे तर तो जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे कंबोडियामध्ये खमेर साम्राज्याशी संबंधित 3 स्थळांचा इथं समावेश जो आहे तो जागतिक वारसा स्थळांची यादीत करण्यात आलेला आहे. हे जी स्थळं होती इथं लोकांना शिक्षा दिली जात होती, लोकांचा छळ केला जात होता, अशी ही स्थळं आहे कंबोडियामधील. तर आपण जर बघितलं तर या स्थळांचा वापर छळ करण्यासाठी, हत्या करण्यासाठी केला जात होता. पॅरिसमध्ये झालेल्या जागतिक वारसा समितीच्या 47व्या सत्रात हा निर्णय घेण्यात आलेला आहे. 9वा प्रश्न बघा, जुलै 2025 मध्ये कोणत्या राज्य सरकारने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना वार्षिक 6,000 रुपये प्रवास भत्ता देण्यासाठी नवीन प्रवास भत्ता योजना सुरू केली आहे? तर बघा, उत्तर प्रदेश सरकारने नवीन प्रवास भत्ता योजना सुरू केली आहे. असे काही विद्यार्थी आहे जे दुर्गम भागात राहतात, ज्यांना शाळेत येण्यासाठी आपण जर बघितलं तर प्रवास करण्यासाठी पैसे लागतात, अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना असणार आहे. वर्षाला 6,000 रुपये दिले जाईल प्रवासासाठी, मग त्याचं तुम्ही पास वगैरे काढू शकता. तर उत्तर प्रदेश सरकारने हा निर्णय घेतलेला आहे, प्रवास भत्ता योजना सुरू केलेली आहे, जिचा उद्देश दुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणं हा आहे. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना शाळेला जाताना येणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी त्यांना वार्षिक 6,000 रुपये प्रवास भत्ता दिला जाणार आहे. पुढे जाऊया, 10वा प्रश्न, महत्त्वाचा प्रश्न आहे. जुलै 2025 मध्ये हरिला महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जाईल? तर जुलै 2025 मध्ये हरेला महोत्सव जो आहे तो उत्तराखंडमध्ये सेलिब्रेट केला जाणार आहे. तर या हरेला महोत्सवामध्ये जवळपास म्हणजे आजच हा सेलिब्रेशन याचं सुरू झालेला असेल. 16 जुलैला हा महोत्सव आजच्या दिवशी सेलिब्रेट केला जाणार आहे उत्तराखंडमध्ये. राज्यात आजच्या दिवशी उत्तराखंड राज्यामध्ये आजच्या दिवशी 5 लाखापेक्षा जास्त, 5 लाखाहून अधिक झाडं लावली जाणार आहे. हरेला महोत्सवादरम्यान काय केलं जातं तर जास्तीत जास्त झाडे वगैरे लावली जातात आणि पर्यावरण संरक्षणाबाबत लोकांमध्ये जागरूकता पसरवली जाते. मग यावर्षी हरेला उत्सवाची थीम आहे प्लांट अ ट्री इन द नेम ऑफ मदर, म्हणजे आईच्या नावाने झाडं लावा. सेलिब्रेट हरेला फेस्टिवल, रिपे द डेप्ट ऑफ मदर अर्थ, म्हणजे हरेला उत्सव साजरा करा आणि आपल्या जी काही माता आहे, जी काही आपली पृथ्वी आपली माता आहे, तर तिचं कर्ज फेडा, काय करून झाडे लावून. पुढे जाऊया, 11वा प्रश्न आहे. जुलै 2025 मध्ये DRDO आणि भारतीय हवाई दलाने स्वदेशी बनावटीच्या बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर क्षेपणास्त्राची सुखोई 30 MKI वरून यशस्वी चाचणी कोठे केली? तर बघा, पहिली गोष्ट प्रश्नाचा अर्थ समजून घेऊ. अस्त्र नावाचा आपला मिसाईल आहे, त्याची सुखोई विमानावरून आपण चाचणी घेतलेली आहे. हे जे काही मिसाईल आहे तर याला बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर क्षेपणास्त्र म्हणून ओळखलं जातं. आता हे बियॉन्ड व्हिज्युअल रेंज म्हणजे काय, तर आपल्याला जी गोष्ट दिसत नाही पण रडारवर आपल्याला विमानाच्या रडारवर दाखवते की ही एखादी गोष्ट जी आहे तर ती 10 किलोमीटर आहे, 20 किलोमीटरवर आहे, पण जी सध्या ढगाळ वातावरण आहे किंवा समोर एखादा डोंगर आहे त्यामुळे आपल्याला दिसत नाहीये. तर अशा कंडिशनमध्ये पर्वत आहे, तर अशा कंडिशनमध्ये आपण मिसाईल जरी फायर केलं तर ते जिथं आपल्याला जे लक्ष दिसत पण नाहीये म्हणजे सध्या डोळ्यांनी, पण आपल्याला ऍक्च्युली रडारवर माहिती हे लक्ष कुठे आहे तर ते आपण टार्गेट करून उडवू शकतो. तर अशा प्रकारच्या मिसाईलला म्हटलं तर बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल. मग ते आहे अस्त्र आणि आपण त्याची सुखोई MKI वरून चाचणी केली चांदीपूर ओडिसामध्ये. तर चांदीपूर ओडिसामध्ये याच्या अलीकडे चाचणी करण्यात आलेली आहे. या क्षेपणास्त्रात रेडिओ फ्रिक्वेन्सी सिकर बसवण्यात आलेली आहे, त्यामुळे ते लांब अंतरावरून लक्ष्यावर मारा करू शकतं. DRDO डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संरक्षण खात्या अंतर्गत काम करते. 1958 मध्ये स्थापना करण्यात आली. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. समीर कामत अध्यक्ष आहे. पहिले अध्यक्ष होते VS अरुणाचलम. बलसमूलः विज्ञानम असं तिचं मुख्य आपण काय म्हणूया तर ब्रीदवाक्य आहे. 12वा प्रश्न आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जुलै 2025 मध्ये भारतातील कोणत्या सांस्कृतिक मालमत्तेचा
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत 44व स्थळ म्हणून समावेश करण्यात आलेला आहे. तर भारतामधील छत्रपती शिवरायांचे जे काही किल्ले आहे तर त्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे आणि 44व स्थळ म्हणून समाविष्ट झालेला आहे. मराठा मिलिटरी लँडस्केप म्हणजेच मराठा साम्राज्याचे जे काही किल्ले आहे तर त्यांचा समावेश जो आहे तर तो जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आलेला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूमधील एका किल्ल्याचा समावेश आहे. महाराष्ट्रातील 11 किल्ले कोणते? रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर. आपण जर बघितलं तर सिंधुदुर्ग, त्यानंतर जर बघितलं तर सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी या किल्ल्यांचा आपल्याला समावेश बघायला मिळतो. तमिळनाडूमधील जिंजीच्या किल्ल्याचा सुद्धा यामध्ये समावेश आहे तो करण्यात आलेला आहे. तर आता तुमचे टेस्ट क्वेश्चन. हरेला उत्सवादरम्यान किती झाडे लावण्यात येणार आहे? महाराष्ट्रात किती किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे? फक्त महाराष्ट्रात विचारलेला आहे. आणि विम्बल्डन कोणी जिंकलेलं आहे महिलांमध्ये? तर हे तुम्हाला उत्तर द्यायचे आहे. अशा प्रकारे आजचं लेक्चर इथे समाप्त होतं. लेक्चर लाईक करा. जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर आजच अभ्यास मित्राचा ॲप डाउनलोड करा. CJ लाईव्ह कुपन कोड यूज करा आणि जास्तीत जास्त डिस्काउंटचा लाभ मिळवा. टेलिग्राम चॅनल इंस्टाचं पेज फॉलो करायला विसरू नका. थांबूया मग आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.